आज आपण पाहणार आहोत परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, तर परफेक्ट आहे 3 टेन्स. बरोबर. कोणते? प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि लास्ट फ्युचर परफेक्ट टेन्स. ठीक आहे. आणि परफेक्ट टेन्स बद्दल बोलतोय म्हणजे वर्क कोणता येणार? वर्क कोणता येणार? वर्कचा कोणता फॉर्म येणार? बी. व्हेरी गुड, शाबास. V3. V4 म्हणणारे होतं V3. ठीक आहे. कारण V4 चा काल कंटिन्युएशन मध्ये केला. काल कंटिन्युअस मध्ये V4 केल्यानंतर डबल याचं कामच नाही. बरोबर आहे. तर काय ना फक्त V3. V1 आपण प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरला तो परत येणार. पास्ट टेन्स मध्ये V2 वापरला तो परत येणार नाही. कंटिन्युअस टेन्स मध्ये V4 वापरला तो परत येणार नाही. उरला फक्त V3, तो परफेक्ट मध्ये वापरला. ठीक आहे. मग अगे इथं पण V3, इथं पण V3 आणि इथं पण V3. ठीक आहे. स्ट्रक्चर बनवायच्या बाबतीत झालं तर सेम कंडिशन अगेन. सुरुवात काय? सब्जेक्ट येणार प्लस प्लस आणि ऑब्जेक्ट येणार. बरोबर. तसंच इथं पण सब्जेक्ट येणार प्लस 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 ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर इथं पण सब्जेक्ट येणार आणि प्लस प्लस इथे पण ऑब्जेक्ट आहे. बरोबर. काही डाऊट, काही क्वेश्चन, काही प्रॉब्लेम विचारून घ्या. आता आहे नाही जोराला सब्जेक्ट बात काय ते सांग. आता बघ हे सगळ्या ठिकाणी कॉमन दिसत आहे. सब्जेक्ट V3 ऑब्जेक्ट, सब्जेक्ट V3 ऑब्जेक्ट, सब्जेक्ट V3 ऑब्जेक्ट. देन अगेन क्वेश्चन हा येते की हाऊ कॅन वी अंडरस्टँड प्रेझेंट परफेक्ट टेन्स कोणता आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स कोणता आहे? पास्ट परफेक्ट टेन्स कोणता आहे? आणि फ्युचर परफेक्ट टेन्स कोणता आहे? बरोबर आहे. तर परफेक्ट आहे म्हणजे V3 आला. 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 इथं आयडेंटिफाय केली परफेक्ट. परफेक्ट टेन्स मध्ये कोणता येते? वरचा फॉर्म कोणता येते? कोणता येते? चुकीचे विचारलं तरी आलं पाहिजे. मग प्रेझेंट असन तर इथे हेल्पिंग वर्ब येतात. जसे काल इज, एम, आर आला तसाच इथं हॅव आणि हॅज येते. काय ते? हॅव आणि हॅज. हॅव किंवा हॅज बनू शकतो. हॅव किंवा हॅज. एक तर हॅव किंवा हॅज. इथे पास्ट टेन्स मध्ये पास्ट टेन्सचा रिप्रेझेंटेटिव्ह हॅड येते. काय ते? ठीक आहे. आणि फ्युचर टेन्स मध्ये फ्युचर टेन्सचा रिप्रेझेंटेटिव्ह काय असते? शाल आणि विल. पण शाल आणि विल तर आपण सिंपल फ्युचर टेन्स मध्ये वापरलं. तर मग इथं वापरत असताना याच्या नंतर हॅव येते. काय ते? बस झाले हे शब्द आहे. तुमचं स्ट्रक्चर तयार, पाठ करायची गरज नाही. या पद्धतीने तुम्ही स्ट्रक्चर आपण तयार. ठीक आहे. मग आता पाहू डिटेल मध्ये कुठे काय यूज होते आणि कसं यूज होते. बरोबर.
पहिला होता प्रेझेंट परफेक्ट टेन्स, बरोबर आहे. मग प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये जर सब्जेक्ट काय असेल, हे चालू करून देतो कारण कसं मला दिसत आहे. ठीक आहे. हा, जर सब्जेक्ट ही, शी, इट आणि कोणताही सिंग्युलर नाउन और प्रोनाउन असेल, त्याच्या समोर काय येते, त्याच्या समोर हॅज येते. काय येते, आणि कोणताही प्लुरल, जसा समजून घ्या ते यू, त्याच्यात आय पण येते. आयला वेगळं टाकतो, यू, बी किंवा प्लुरल नाउन और प्रोनाउन असला तरी काय येते, हॅव येते. आणि इथं आय पण येते. ठीक आहे. इथे आय आणि यू हे दोन एकमेव असे हिरो आहेत की जे सिंग्युलर असताना सुद्धा यांच्या समोर, ते सिंग्युलर असो की प्लुरल असो, यांच्या समोर काय येते, हॅव. म्हणजे जर आपला सब्जेक्ट अनेक वचन असेल तर हेल्पिंग वर्ब हॅव येणार. जसं काल काय आलं होतं कंटिन्युअस टेन्स मध्ये, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय लागतं, जेव्हा सब्जेक्ट प्लुरल तेव्हा बरोबर काय आलं होतं, हा. पास्ट टेन्स मध्ये काय आलं होतं, वर. काय आलं होतं, वर. आणि आज काय आलं, हॅव. ठीक आहे. मग याच्यानंतर येणार V3, त्याच्यानंतर येणार V3 आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. एक्झाम्पल मध्ये बोलायचं झालं, कृष्णा वतीपाय. एक्झाम्पल मध्ये बोलायचं झालं तर जसा ही घेतला, ही, त्याच्यानंतर हॅज घेतला, V3 घेतला, स्लेप्ट. स्लेप्ट म्हणजे झोपला. कशावर, ऑन डेस्क. ही म्हणजे कृष्णा, कृष्णा हॅज स्लेप्ट ऑन डेस्क. स्लेप्ट कशाचा V3 आहे, स्लीप. स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट. बरोबर आहे. आणि लक्षात. तसंच एखादा दुसरा अजून एखादा घेतलं तर, शी हॅज कॉट. कॉट कशाचा V3 आहे, कॅटचा. कॉट अ बॉल. ठीक आहे. त्याच्यानंतर इट हॅज रेन्ड आउटसाइड. लक्षात. अशा पद्धतीने सेंटेन्स म्हणतात, काही कठीण नाही. इकडे जर समजा प्लुरलचं बनवायला गेलं तरी आय हॅज नाही, इथं चुकलं तरी म्हणून घालवतात पोरं. आय हॅव, आय हॅव, नाही नाही हे बरोबरच आहे. आय नाही, मला इथं इट लिहायचं. इथं इट हॅज रेन्ड आउट. जर समजा आय ने असेल, आय हॅव वर्कड. पहा स्ट्रक्चर, सब्जेक्ट आहे, हॅव हॅज पैकी हॅव, V3 वर्क, ऑब्जेक्ट
on project. They have sung. काय sung? Sing's a V3. Sing, sang, sung. A song. आलं लक्षात? अशा पद्धतीनं सेंटेन्स म्हणतात. आता नेक्स्ट पहिला नेक्स्ट कोणता आहे? पास्ट परफेक्ट टेन्स. त्याचं जास्त टेन्शन घेण्याची गरज वाटलंच तरी म्हण, तुम्हाला तसे टेन्शन घ्यायची गरज नाही. मी आहो का बरं टेन्शन घ्यायची गरज नाही? इथं सब्जेक्ट तुमचा आय असो, ही असो, शी असो, इट असो, दे असो, यू असो, वी असो, सिंग्युलर असो किंवा और प्लुरल असो, सगळ्यांसमोर काय लागते? ऍडच लागते, कारण याच्यात एकच आहे. बरोबर? प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. जसं I had worked on project. He had slept on desk. She had plucked flower. म्हणजे तोडणे. It had rained outside. They had beaten them. त्यांनी त्याला बदा बदकाळलं. You had acted. Acting नाही, ing येणार नाही. Acting. You had acted in the class. We had wrote, written. इथं written आहे ना. I had written a letter. ठीक आहे. We had eaten a mango. ठीक आहे. आणि तशाच पद्धतीनं सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर साठी समजून घ्या. राम had taught teaching. आणि कंटिन्युअस. बरोबर आहे. राम had taught English grammar. समजा Afzal Khan and Shivaji Maharaj had made. बरोबर? Made at Delhi. बरोबर ना? अशा पद्धतीने हे तुम्हाला बनवायचे आहे. नेक्स्ट लास्ट कोणता आहे? फ्युचर परफेक्ट टेन्स. बरोबर? ताई I, he, she, it यांच्या समोर काय येईल? शाल. त्याच्यानंतर हे यू, वी, एनी प्लुरल नाउन और प्रोनाउन काय येईल? विल. इथं सिंग्युलर नाउन प्रोनाउन टाकायचं राहील. लक्षात? त्याच्यानंतर याच्यानंतर काय येणार?
काय येणार याच्यानंतर? shall will नंतर काय येईल? व्हेरी गुड. स्ट्रक्चर मध्ये पाहताना एवढं टेन्शन थोडी घ्यायला लागते. हॅव इथं पण हॅव, त्याच्यानंतर V3 त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. बरोबर. जसं आय शॅल हॅव इटन अ banana, he shall finished his homework, she shall have completed her work, it shall have worked at night, Ram shall have sung a song. They will have completed their work. You will have done your work. We will have finished your job. Ram, Lakshman and Sita will have gone in the forest. ठीक आहे. अशा पद्धतीने हे सेंटेन्स बनते. आताच बनवा आणि दाखवा.